नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला महाराष्ट्रीयन डिनर रेसिपी पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे काळ्या वाटाण्याची लपतबी भाजी. ही भाजी खूप सुंदर होते. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 50 ग्रॅम काळे वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे आदल्या दिवशी रात्री निवडून स्वच्छ धुवून वाटाणे बुडतील एवढं पाणी घालून रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. तसेच 2 मध्यम आकाराचे बटाटेही घेतलेले आहेत. बटाट्याचे 2 भाग करून शिजण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे. वाटाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. बटाट्याचा डबा वाटाण्याच्या डब्यावर ठेवून डबे कुकरमध्ये ठेवून गॅसच्या मोठ्या आचेवर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. कढईमध्ये मोठे 2 पळी तेल घालूयात. तेल चांगलं गरम झालं की 1 टीस्पून जिरे घालूया. जिरे उमलले की पाव टीस्पून हिंग घालूया. आता इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊयात. कांदा भाजत आहे तोपर्यंत आपला कुकर पूर्ण थंड झालेला आहे. वाटाणे शिजले आहेत का नाही ते पाहूयात. वाटाणे छान मऊ गिरगिरीत शिजलेले आहे. बटाट्याची सुद्धा मी साल काढून त्याच्या मोठ्या मोठ्या फोड्या करून घेणार आहेत. आता आपण कांद्याकडे वळूयात. कांद्याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. थोडासा कांदा बाजूला काढून मध्ये तेलामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले याची पेस्ट करून घेतलेली आहे. पेस्ट घालूया. आता ही पेस्ट आपण 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. पेस्ट आपली भाजून झालेली आहे. इथे 4 मध्यम आकाराचे टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे. टोमॅटोची पेस्ट घालूया. आता ही पेस्ट आपण गॅसच्या मध्यम करून तेल सुटेपर्यंत छान भाजून घेऊयात. आठ 9 मिनिटांनंतर टोमॅटोची पेस्ट आपली छान तेल सुटेपर्यंत भाजून झालेली आहे. आता याच्यामध्ये काही आपण सुके मसाले घालूयात. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडं सुकं खोबरं हलकंसं गरम करून त्याची पावडर करून घेतलेली आहे. 2 चमचे तीळ हलकेसे गरम करून त्याची सुद्धा पूड करून घेतलेली आहे. आता आपण गॅसची आच कमी करून हे मसाले 1 मिनिटभर भाजून घेऊयात. कमी आचेमुळे मसाले आपले करपणार नाहीत. मसाले आपले छान वास येईपर्यंत भाजून झालेले आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालूया. मिक्स करूया. कांदा लसूण मसाल्याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेले वाटाणे घालूयात. याच्यातील थोडे पाणी मी बाजूला काढलेले आहे कारण भाजी आपण लपतबी करणार असल्यामुळे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. बटाट्याच्या फोडीसुद्धा घालूया आणि मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी, पाव चमचा गरम मसाला घालून मिक्स करूया. शिजतानाच आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळे चव बघूनच मीठ घालायचं आहे. मीठ कमी वाटत आहे म्हणून आणखीन मी थोडंसं याच्यामध्ये मीठ घालते. मिक्स करूया. कसुरी मेथी आणि गरम मसाला याच्यामध्ये मुरण्यासाठी झाकण ठेवूयात. 5 ते 7 मिनिटे झाले की झाकण काढूयात. वाटाण्याची लपतबी भाजी भाकरी, रोटी, साधा राईस किंवा जिरा राईससोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊयात. अशी काळ्या वाटाण्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला जरूर आवडेल. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.